नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे SRPFचे जे विद्यार्थ्यांची ग्राउंडचे मार्क कळत आहे. त्या मार्कावरती आपण ॲनालिसिस करत आहोत, की विद्यार्थ्यांना कसे-कसे मार्क पडत आहेत. या सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण SRPF दौंडचे जे मार्क आहेत विद्यार्थ्यांना 1 जुलैचे त्याची तुम्हाला माहिती देणार आहे मी. तर याच्यामध्ये जर बघा तर टोटल जर बघितलं तुम्ही आजच्या दिवशी दौंडमध्ये ते हे विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे. 402 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे आणि तुम्ही जर बघितलं याच्याकडे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आता तुम्ही ॲनालिसिस केले. मी ऑलरेडी काय केलं की ॲनालिसिस केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघाल तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क आहेत. तुम्ही जर ॲनालिसिस केले तर 40% म्हणजे 35% तरी असतील. 30 ते 35% म्हणा. तर ते विद्यार्थी आहेत ते 40% आणि 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्कावाले दिसतील. तुम्हाला बघा इथे 95, 95, 95 इथे आउट ऑफ मार्कवाला आहे बघा. 100 पैकी 100 प्रत्येक यांनी आउट ऑफ. परत अजून एक आउट ऑफ. परत एक आउट ऑफ. परत एक आउट ऑफ. बघा 4 विद्यार्थी एकाच पेजवर आउट ऑफ वाले आहेत बघा. 4 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क भेटले आहेत. 5 आहे 5 आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 6 7 आहे. त्याच्यानंतर पुढे बघितलं तर 8 9 त्याच्यानंतर जर बघितलं तर 9 बाकी 9 दिसत तर आहेत. 10 आहेत. 10 11 12 13 झालेले आहेत. आता त्याच्यानंतर जर बघितलं आपण पुढे 13 तर आतापर्यंत झालेले आहेत. हे तर 13 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क आहेत. तर खूप जास्त विद्यार्थ्यांना मार्क आहेत. कट ऑफही तसाच जास्त लागू शकतो दौंडचा. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा.